आणि आत्ताच्या महाराजांनी म्हणावं बरं आमच्यासारख्या त्याला जायला रस्ता ठेवा. महाराज जाईन तिथून पण तो नाही जायचा. आमचा कुठं महाराज आशीर्वाद खरा ठरतोय होय. आम्ही बोललेलं मुखातून तो खरं ठरायचं. त्याला वाणीमध्ये तप असावं लागतं, तेवढी वाणीमध्ये तेवढी साधना असावी लागती, तेवढी भगवंताप्रती श्रद्धा असावी लागते. आमच्यासारख्याने उगं म्हणायचं खरं ठरायचं का ते. अहो एक जण मला वारीत भेटलं होतं मागच्या वर्षी. महाराज मला आशीर्वाद द्या बरं का करण महाराज. त्याला दिला मी आशीर्वाद. द्या म्हणलं तुझं कल्याण होईन. ते मला त्या दिवशीच भेटलं पंढरपूरमध्ये. म्हणे महाराज लई दिवसातून भेटले. म्हणलं तुम्ही लई दिवसातून दिसले, बरं चाललंय का. तो म्हणला 10 एकर इकलं. मागच्या वर्षी त्याला काय आशीर्वाद दिलता, तुझं कल्याण होईन. ह्या वर्षी त्यांनी 10 एकर इकलं. काय आमचा आशीर्वाद खरा ठरतोय. हा लोड कमी झाला त्याचा. लोड कमी महाराज कायचा लोड. नवीनच लग्न झालेलं जोडपं माझ्याकडे आलं. महाराज ही माझी मिसेस कळती ना, जानवार ते बायको. आणि बर म्हणलं बर हिला 7वा महिना आहे. मी म्हणलं बर तुमच्या पायावरती 500 रुपये ठेवल्यात. मी म्हणलं बर. म्हणलं सांगा हिला पोरगा होईन का पोरगी. पोरगा होईन का पोरगी करायला मी काय डॉक्टर आहे का, मी काय देवऋषी आहे. मी म्हणलं पोरगी होईन बा तुला. महाराज पोरगी नाही झालं. म्हणलं पोरगा नक्की होईन. मग मला कळालं की हे 500 रुपये सोनोग्राफीचे आहेत म्हणून. आम्हाला काय कळत आहे महाराज, ते आपल्याला नाही कळत आहे, त्यांना कळतं बघा. ते गोसावी येत नसते तोय. मचिंद्रनाथे गोरक्षनाथे बाबा जन्मले उकांड्यात गाणगापुराहून अक्कलकोटाकडून बाबा निघाले पोटाकडं. ते त्यांना कळतं आणि त्याने यावा आणि म्हणावं बाई तुझं कल्याण होईल. 10 रुपये तुझ्या नावाने देवाला देईल म्हणतो. तुला द्यायची असेल तर इच्छा असेल तर दे, नाहीतर देऊ नको. बघ अमावस्याचं तुझ्या पोटात दुखतं बघ, पौर्णिमेला तुझ्या पोटात दुखतं. आणि 1 लाखातलं वाक्य सांगू का. लग्न झाल्यापासून तुझं तुझ्या नवऱ्याचं अजून जमलं नाही. एकदम लाखातलं बोलला महाराज. हे काय 111 रुपये. तो म्हणला नाही जमलंच नाही ना महाराज. बायकोचं नवऱ्याचं लग्न झाल्यावर जमत होय. उगं नवीन लग्न होऊन द्या बरं का विनायक भाऊ. नवीन लग्न झाल्याच्या नंतर बायकोला फक्त पाणी मागू द्या. बायको लगेच तांबे आणणार पुढं बरं का. बायकोला जेवण मागू द्या, जेवण पुढं. आणि लग्नाला उगं 2-3 वर्ष होऊन द्या. तिला फक्त म्हणावं पाणी आण ग. ती म्हणते तुम्ही पण प्यान मला पण आणा. ते म्हणतात महाराज तुम्हाला एवढं कसं माहीत. अनुभव नाही आले अंगा. म्हणजे अजून नाही झालं पण बघून कळतंय ना. लग्नाला फक्त महाराज 2-3 वर्ष झालं एवढं ऐकत येतो बाया. आणि बाया एवढ्या चॅप्टर असते ती महाराज. लई चॅप्टर बाया. एवढं चॅप्टर अजून जगात मी कोणी बघितलं नाही. काय झालं हसायला. चॅप्टरच असते. त्या नवऱ्याला बोलूच देते नाहीत. बोलूच. अहो एक जणांनी बायकोला नेलं पेट्रोल पंपावरती पेट्रोल भरायला गेल्याच्या नंतर त्यांनी बायकोला रस्त्यातच सोडली आणि पेट्रोल पंपावरून पेट्रोल भरून भाग आलं प्रसाद महाराज. आणि बायकोला म्हणले आता बस गाडीवर. बायको बसानाच गाडीवर. रुसून बसली ना. आणि रुसून बसल्यानंतर ती बसानाच. ती म्हणली तुम्ही मला पेट्रोल पंपावरती पेट्रोल भरायलाच का नाही नेलं. ती म्हणे त्या पाटीवर लिहिलेलं वाचत्या पाटीवरती लिहिलेलं होतं आग लावणाऱ्या वस्तूपासून सावध राहा. म्हणजे बायको म्हणजे का आग लावायची गोष्ट आहे का. महाराजींनी बदला घ्यायचं ठरवलं. यांची स्वारी थोडी पुढं गेली. खरुंडीच्या फाट्यावर गेल्याच्या नंतर खरुंडीच्या फाट्यावेळेला 2-3 गाढवं दिसले. आणि गाढवं दिसल्यानंतर ही त्यांना म्हणे बघा की कशी तुमचे पाहुणे चालल्यात. शिव एवढा चॅप्टर होता. शिव म्हणला राम राम सासरे बा. काही गरज आहे का बरं यांच्या नादी लागायची. आणि मी तर म्हणतो उद्यापासून तुम्ही बायकांना सगळं कधी खरं सांगू नका बरं का. अर्धच सांगत जा. ते तुमची अर्धांगिनी आहेत ना. फुलांगिनी नसते ते अर्धांगिनीच असते. मग त्यांना अर्धच सांगत जा. ते प्रकाश महाराज सांगत असतात बघा. त्याने एक दिवस 1,500चा शर्ट आणला आणि घरी गेले. बायको का बायको म्हणे केवढ्याला आणला. प्रकाश महाराज म्हणले मी 500ला आणला. तिने पिशवीतले 500 रुपये काढले आणि त्यांना दिले. ह्याचा तुम्ही दुसरा आणा. ह्यो माझ्या भावाला देते. तेवढं प्रेम असतं महाराज त्यांचं भाव. त्यांचा तरी काय दोष आहे. काल तिने दिवसभर उपास ठेवला होता. कायसाठी ठेवला होता सांगा बरं. भावासाठी ठेवला होता. आणि ठेवला पाहिजे महाराज. 2 जीवातून धागा एक ओविला. 2 जीवातून धागा एक ओविला. टिळा रक्ताचा मी तुला लाविला. आयुष्य माझं मिळो देवा माझ्या भावाला. आयुष्य माझं मिळो दे
माझ्या भावाला, भाऊ भाऊ म्हणताना मन रमल, भावा बहिणीचं नात किती चांगलं, भावा बहिणीचं नात किती चांगलं. भाऊ बहिणीचं प्रेम असतं तेवढं. अहो भावाची वाट बघत असे. आता बघा 8-10 दिवसावर राखी पौर्णिमेचा सण आलाय ना, कधी कधी माहेरला जाण्यासाठी सासरमध्ये वाट बघत असतात बहीण भावाची. गाडी घुंगराची घेऊन बंधू माझा येईन ग, राखीच्या सणाला मला माहेरी नेईन ग, माहेरी जाण्याची ओढ आता लागली मला, घेऊन पंचारती ओवाळीन भावाला, गाडी घुंगराची घेऊन बंधू माझा येईन ग, राखीच्या सणाला मला माहेरी नेईन ग. आज नागपंचमी ना. कालचा तुम्ही जो उपास धरला होता कोणासाठी धरला होता? धरला होता ना याच्यासाठी. आणि मग तुमचा भाऊ आहे म्हणलं त्याला घाबरत का म्हणून असता? हा अहो महाराज खिळत आमच्या इकडं गावे पाठीमागं ते बघा ओबीसी बचाव आरक्षणाला 2 जण बसले होते. त्यांनी माझं कीर्तन ठेवलं होतं. कीर्तन केलं. निम कीर्तन जसं रांगात आलो कीर्तनात असा नागोबा दादा निघला ना मागून. बायाच्या लाईनी कोणच निघला. ही बाई त्याच्या बोकांनी पडली, ती बाई त्याच्या बोकांनी पडती. 15 मिनिटं माझं कीर्तनच बंद. भाऊ ये ना तुमचा, मग कशाला घाबरले त्याला? हा महाराज तुम्हाला फक्त भाऊ त्यो उगा भावाची. आता तुम्ही का आज भावाला पूजलं, उगा भावाची इच्छा वा रात्रीचं माझ्या बहिणीला भेट द्यावा आणि त्यो भाऊ तुमच्या बेडरूम मध्ये निघावा. लागन का तुम्हाला झोप? लागन का? झोप लागन का तुम्हाला? महाराज सापाची रास आहे. काय रास आहे सापाची? कुंभ. साप घरात निघल्याच्या नंतर झोप लागत नाही. तसं जास्त सोनं घरात असलं झोप लागते का? महिला मंडळ जास्त सोनं घरात असलं झोप लागते का? नाही लागत ना. मग तुम्हाला उद्यापासून जर सुखाची झोप घ्यायची असेल तर तुमच्या सगळं अंगातलं सोनं आमच्या पखवाजाला येऊन द्या. कीर्तन झालं लक्षात ठेवा. निम्यात तुम्ही आम्ही आणि यांना देऊ थोडं थोडं आपण. हानतीन म्हणजे लागते का झोप? रासे महाराज जास्त सोनं घरात जसं झोप लागत नाही तसा तुमचा भाऊ तुम्हाला दर्शन देण्यासाठी यावं. झोप लागन का? महाराज आज नागपंचमीचा सण आहे आणि तुमच्या गावाची महाराज थोडक्यात प्रथा किंवा परंपरा होती. आजच्या दिवसापर्यंत गेली 26 वर्ष झालं नागपंचमीच्या दिवशी ते कोणत्या तरी महिला कीर्तनकार येत होती. पण आज पहिल्यांदा इतिहासात घडतंय की आज तुमच्या कीर्तनवाडीमध्ये एका तरुणाचं कीर्तन आहे. तुम्ही काहीतरी बदल घडवायला हवा. तुम्ही बदल घडवला आणि आज माझं कीर्तन ठेवलं. तुम्ही नागपंचमीचा सण का करता? त्याला एक आख्यायिका आहे महाराज. पुराणामध्ये कथा आहे. एक दिवस महाराज भगवान श्रीकृष्ण अरे तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या. गोपाळांना गोळा केलं. भगवान श्रीकृष्ण वनामध्ये गेलेत आणि वनात गेल्याच्या नंतर भगवान श्रीकृष्ण इट्टी दांडू खेळायचे, घोरी लगोऱ्या खेळायचे. एक दिवस त्यांना चेंडू फळी खेळत असताना कालिया महाराज कालिया मर्दन जे आहे ना तिथून यमुनेच्या डोहाच्या शेजारी ते क्रिकेट आता सध्या क्रिकेट तो इंग्लिशमधून शब्द आला. तो खरा खेळ आपल्या भारतातलाच आहे बरं का. भगवान कृष्णापासून आलेला आहे. आपण म्हणतो क्रिकेट हा खेळाची सुरुवात कुठून झाली? इंग्लंडमधून झाली. इंग्लंडमधून नाही झाली, आपल्यामधूनच झाली. फक्त त्याने जास्त डेव्हलप करीत गेले. आपण इथंच राहिलो. आपण फक्त कृषी प्रधान देश म्हणून कृषीमध्येच आपण डेव्हलप करीत गेलो. चेंडू फळे खेळायचे आणि एक दिवस चेंडू महाराज यमुना नदीच्या डोहात पडला. सगळे आता खरभर उडाले. प्रत्येकाला माहिती होतं या यमुना नदीमध्ये कालिया नावाचा सर्प आहे आणि तो इतका विषारी आहे. त्याचं डोहामध्ये एवढं विष पसरलंय त्या डोहाच्या वरून एखादा पक्षी जरी गेला ना महाराज तो पक्षी सुद्धा जागेवर मरून पडायचा. आणि ते यमुना नदीच्या डोहामध्ये यांचा चेंडू गेला. चेंडू गेल्याच्या नंतर महाराज
गोपाळ म्हणले, अरे काना आता काय करायचं, आपला चेंडू तर गेला. ते आत्ताचा काळ होता वय, आत्ताचा काळ होता का? आत्ताच्या काळात किती पण चेंडू आहेत पण खेळायला पोरं नाहीत ना. पूर्वीच्या काळी महाराज 11 जण गोळा व्हायचे आणि एका चेंडूसाठी प्रत्येक जण महाराज पूर्वी टेनिस बॉल पेप्सी बॉल यायचा 20-20, 30-30 रुपयाला. प्रत्येक जण 2-2, 3-3 रुपये गोळा करायचे. चेंडू फळी खेळ खेळायचे.